नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. शेवटपर्यंत नक्की बघा. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शेळी पालकांसाठी किंवा मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती तुम्हाला देत असतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या आपल्या गाभण शेळ्या आहेत, वेलेल्या शेळ्या आहेत, यांची कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे ही आपण प्रक्षेत्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉक्टर सचिन दडे साहेब व पशुधन विभाग प्रमुख रायकर साहेब आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. जे कोणी शेळी पालन करण्याचा विचार करत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार सर. नमस्कार. आपण सध्या गाभण ज्या शेळ्या आहेत त्यांच्या कळपात आहोत. तर तुम्ही प्रक्षेत्रावरती गाभण शेळ्यांची कशा प्रकारे काळजी घेता किंवा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे? बघा, गाभण शेळ्यांमध्ये आपण साधारणपणे त्याच्या व्यवस्थापनाचे 2 ते मोठ्या जनावरांमध्ये 3 टप्पे असतात. तर शेळ्यांमध्ये साधारण 2 टप्प्यांमध्ये त्याचं व्यवस्थापन करायची आवश्यकता असते. पहिला टप्पा म्हणजे की पहिला जे गाभ गेल्यापासून 3 महिन्यापर्यंत हा पहिला टप्पा असतो आणि दुसरा टप्पा आहे तो 3 महिन्यापासून 5 महिने, जो की 150 दिवसांचा गाभण काळ आहे. तर त्याच्यामध्ये जी शेळीच्या पिल्लांची वाढ गर्भाशयामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये 50% वाढ होत असते आणि उरलेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये उर्वरित 50% वाढ होत असतं. त्यामुळं शेवटच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये शेळ्यांची जास्त काळजी घेणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये शेळ्यांना जो दिला जाणारा खुराक आहे, जे कॉन्सन्ट्रेट फीड आपण ज्याला म्हणतो, ते कॉन्सन्ट्रेट फीड आपल्याला वाढवण्याची गरज आहे. म्हणजे समजा अगोदर आपण 150 ग्रॅम प्रति शेळी जर देत असेल तर तो अजून 100 ते 150 ग्रॅमने वाढवायला पाहिजे खुराक, ज्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे 18 ते 20% आसपास असायला पाहिजे. त्याचबरोबर शेळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला आणि झाडपालामध्ये तुम्हाला शेवगा, शेवरी, हादगा, कुकी ह्या सगळ्या, बाबोळ, सुबाबोळ असेल, बोर, कडुलिंब, ह्या सगळ्या प्रकारचा झाडपाला त्यांना देणं आवश्यक आहे. कारण की झाडपाल्यांपासून शेळ्यांना जी औषधी गुणधर्म आहेत त्याचा शेळ्यांचा रोगप्रतिकार शक्तीवरती चांगला परिणाम होतो आणि त्या रोगप्रतिकार शक्ती ही पिल्लांच्या मध्ये उतरत असते. दुसरी गोष्ट जी आहे ती त्यांना आता आपण हिरवा चारा जो आहे तर हिरवा चारा कुटी करून त्यांना देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ज्वारी आहे, मका आहे, त्यानंतर मेथी घास आहे, त्यानंतर आपण दशरथ घास म्हणतो, अशा घासाची कुट्टी करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेडची स्वच्छता आणि अजून जे पण काही आहे की टॉनिक्स असतील, कॅल्शियम, फॉस्फरस आहे, शक्यतो शेवटच्या महिन्यामध्ये कॅल्शियम देणं टाळलं पाहिजे. फॉस्फरस आपण देऊ शकतो. तर हे एक साधारणपणे पॉईंट्स आहेत की जेणेकरून शेळ्यांचं खुराकामध्ये लक्षात ठेवले पाहिजेत. आणि ही पण गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की ज्या शेळ्या एकमेकींना फाईट करतात, मारामारी करतात, अशा शेळ्या गाभण शेळ्यांपासून वेगळ्या पाहिजेत. गाभण शेळ्यांचा कळप हा स्वतंत्र असला पाहिजे आणि त्या गाभण शेळ्यांमध्ये ज्या काही शेळ्या भांडण करणाऱ्या असतात त्या शेळ्या ह्या वेगळ्या शेडमध्ये ठेवायला पाहिजे. ठीक. ओके सर. नमस्कार. आपल्या ज्या गाभण शेळ्या असतात त्या विण्याच्या वेळेला किंवा नंतर कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे? गाभण शेळी जी आहे ती साधारण वेळच्या अगोदर 8 दिवस कळपापासून वेगळ्या जागी ठेवली पाहिजे. ज्यावेळेस ती शेळी वेळच्या शेवटच्या 2-3 दिवसाच्या टप्प्यात असते त्यावेळेला तिची ती पाठीमागची शिफ्टी जी आहे त्याच्या साईडला कल्ल पडली जाते. त्याच्यानंतर येणं बळूस
सुरुवात होते. त्यानंतर काचेचा जी बाग आहे ही सडामध्ये दूध पानवायला चालू होते आणि त्याच्यानंतर शेळी यायच्या शेवटच्या स्टेजला उठबस करायला लागते. ज्यावेळेस शेळी विळते त्यावेळेला पिल्लाची जी कंडिशन आहे ते 2 पुढचे पाय आणि त्याच्याबरोबर डोके अशा कंडिशनमध्ये शेळी येत असते. काही वेळेला कसं होतं, काय एकच पाय येतो, काही वेळेला नुसतं मुंडकच येतं. अशा वेळेला शेळी आडल्यामुळं तिला व्यवस्थित विली जात नाही. अशा वेळी वैद्यकीय अधिकाऱ्याचा सल्ला घेऊन शेळीची व्यवस्थित वेण केली पाहिजे. त्यानंतर शेळी व्याल्यानंतर तिची वार साधारण एक 6 तासात पडलीच पाहिजे. वार जर नाही पडले तर पशुवैद्यकीय अधिकारी किंवा LSS वगैरे डॉक्टर असते त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करून घेतला पाहिजे. त्यानंतर शेळी व्याल्यानंतर साधारण एक 3 तासाच्या आत शेळीच्या पिल्लाला चीक पिल्ला पाहिजे. जर चीक जर वेळेत जर पाजलं नाही तर बाहेरचं इन्फेक्शन वगैरे आहे त्याचे शेळीच्या पिल्लाच्या तोंडामार्फत त्याचं इन्फेक्शन सप्लाय झालं तर शेळीच्या पिल्लाची शेवटपर्यंत प्रतिकारशक्ती कमी होती. त्यामुळे शेळीच्या पिल्लाला चेकाची फार गरज आहे. कंटिन्यू चेक 2-2, 3-3 तासाच्या फरकाने पाजला पाहिजे. सुरुवातीला 3 दिवस चेक असतो त्या पिरियडला थोडा चेक पाजला पाहिजे. एकदम जर चेक पाजलं तर त्या चिकाच्या पिल्लाच्या पोटात गाठी होतात आणि गाठी झाल्यानंतर पिल्लू जे आहे ते पॅरालायसिस झाल्यानंतर कसं भेंडकळचं अशा प्रकारचे लक्षण दिसतात. मलून बनतं, खाली बसतं. अशा वेळी ते पिल्लाच्या पोटामध्ये दुधाच्या चिकाच्या गाठी झालेल्या असतात. त्याच्यावर आपल्याला प्रतिबंधक उपचार करण्यासाठी 2-2, 3-3 तासांनी थोडं चेक पाजला पाहिजे. त्याच्यानंतर शेळीच्या पिल्लाची नाळ जी आहे ते साधारण 3 ते 4 इंचापर्यंतच लांब राहिली पाहिजे. शेळीची नाळ पिल्लाची जर जास्त लांब राहिली तर शेळीच्या किंवा पिल्लाच्या नखी सापडली तर रक्तपुरवठा प्रमाणापेक्षा जाऊन मासे वगैरे आसारे घालते आणि पिल्लाचा डेथ होऊ शकतो. त्याच्यामुळं वेल्यानंतर शेळीबरोबर पिल्लाची पण काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर वेलेल्या शेळ्याच्या वाडे वेळच्या वेळी साफसफाई करणे गरजेचं आहे. त्या वाड्यामध्ये मॉइश्चर वगैरे राहिले नाही पाहिजे. मुरुमाचा वाडा वगैरे असेल तर मुरुमाच्या वाड्या जर असेल तर त्याची साफसफाई व्यवस्थित केली पाहिजे. गोचरपी प्रतिबंधक उपचार केले पाहिजे आणि वेलेल्या शेळ्याला असा मऊ वाड्यामध्ये गव्हाचं बुसकाट वगैरे टाकलेलं पाहिजे जेणेकरून पिल्लाला किंवा शेळीला इजा होणार नाही. त्याचबरोबर थंडीच्या पिरियडला शेळीच्या वाड्यामध्ये उष्णतासाठी हॅलोजन बल्ब वगैरे लावले पाहिजे. जर प्रमाणापेक्षा जास्त थंडी वाढली तर साईडनं जाळीला शेडनेट वगैरे लावले पाहिजे. अशा प्रकारे जर व्यवस्थित मॅनेजमेंट केले तर तुमच्या पिल्लांची मॉर्टॅलिटी कमी होऊ शकते. धन्यवाद सर. तुम्ही जी माहिती सांगितली त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा आपण भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या पशुधनाची काळजी घ्या. धन्यवाद.